किंवा युनिट 2 ब्लॉक 1 ब्लॉक युनिट 2 मध्ये आपण पाहणार आहोत. 1 मध्ये निश्चितपणे अनेक गोष्टी आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्सच्या संदर्भातल्या माहिती करून आपण घेतलेल्याच आहे. 2 मध्ये देखील काही पार्ट हा सुरुवातीच आपण पाहिलेला आहे. प्राइस अँड आउटपुट डिसिजन जे आहे किंवा त्यातून मिळणारं उत्पादन आपण म्हणूया किती असेल, कशा पद्धतीचं असेल, ते किमतीच्या संदर्भात मक्तेदाराला कशा पद्धतीने अधिकार असतात किंवा मक्तेदार कशा पद्धतीने आपलं वर्तन करतो त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे. मक्तेदारी कशा पद्धतीने असते यातला सुरुवातीचा भाग आपण थोडासा पाहिला होता. त्यानंतर चा जो भाग आहे तो आपला बाकी होता, तो इंट्रोडक्टरी पार्ट असेल, एकाधिकाराचा अर्थ असेल, काही त्या संदर्भातल्या डेफिनेशन्स किंवा व्याख्या आपण बघितल्या होत्या. मक्तेदारीची कारणे, मक्तेदारी अंतर्गत मागणी आणि महसूल वक्र कशा पद्धतीने असू शकतो, मक्तेदारी अंतर्गत AR आणि MR आणि किंमत लवचिकता यांच्यातील संबंध जो आहे तो निश्चितपणे दिसून येऊ शकतो. रिलेशनशिप बिटवीन AR, MR अँड प्राइस इलेस्टिसिटी अंडर मोनोपॉली ही मक्तेदारी कशा पद्धतीने असू शकते किंवा किती असेल त्या संदर्भातला भाग आहे. मक्तेदारीचे फॉर्मचे समतोल किंमत आणि आउटपुट निर्णय कशा पद्धतीने असेल, इक्विलिब्रियम ऑफ द मोनोपॉली फॉर प्राइस अँड आउटपुट डिसिजन जे आहे ती मक्तेदाराला कशा पद्धतीने मिळते किंवा मक्तेदार कशा पद्धतीने निर्णय घेतात ते त्या संदर्भातल्या बाबी आपल्याला माहिती होतील. त्या महसुलाच्या संदर्भात किंवा उत्पन्न उभारणं आपण म्हणूया, महसूल कशा पद्धतीने क्रिएट केला जातो, महसूल जर समजा महसुली तूट आणि महसुली जमा आपण म्हणतो तो एकूण महसूल किती असेल, महसुली खर्च कशा पद्धतीने, टोटल रेव्हेन्यू अँड टोटल कॉस्ट अप्रोच किंवा त्या संदर्भातल्या खर्चाच्या बाबी या कशा असतील किंवा कशा पद्धतीने होऊ शकतील, त्या एकूण महसूल आणि एकूण खर्चाचा दृष्टिकोन जो आहे, टोटल रेव्हेन्यू अँड टोटल कॉस्ट अप्रोच जो आहे, दृष्टिकोन जो आहे तो त्या ठिकाणी विचारात घेतला जाईल. सीमांत महसूल आणि सीमांत खर्चाचा दृष्टिकोन जो आहे, मार्जिनल रेव्हेन्यू अँड मार्जिनल कॉस्ट अप्रोच त्या संदर्भातला खर्चाशी संबंधित असणारी बाजू ही पाहणं अगत्याचं ठरेल. मक्तेदारी अंतर्गत दीर्घकालीन समतोल, लॉंग रन इक्विलिब्रियम अंडर मोनोपॉलिज किंवा मक्तेदारीशी संबंधित असणारी मक्तेदारी अंतर्गत बाबी अल्पकाळात असेल किंवा दीर्घकाळात असेल त्या संदर्भात काय परिणाम करतात किंवा कशा पद्धतीने त्या इफेक्ट घडून आणू शकतात त्या संदर्भातल्या बाबी आपल्याला पाहणं हे देखील महत्त्वाचं आहे. त्या पण आज थोडंसं विस्तार चर्चा करणार आहोत. महसुली उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने कोणतेही सरकार असो, कोणताही देश असो, तो आपला प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर महसुली खर्च जर जास्त वाढत असेल तर त्याच्यावर नियंत्रण ठेवताना कशा पद्धतीने ठेवणं आवश्यक आहे, तशा पद्धतीने उद्योजक, उत्पादक किंवा मक्तेदार जरी असला तरी तो मक्तेदाराला त्या निर्णय घ्यावा लागतो किंवा तसा समतोलच्या संदर्भात विचार करावा लागतो. कॉपरेशन ऑफ मोनोपॉली विथ परफेक्ट कॉम्पिटिशन, परिपूर्ण स्पर्धेसह मक्तेदारीची तुलना किंवा पूर्ण स्पर्धेतली स्थिती आणि मक्तेदारीची स्थिती ही कशा पद्धतीने आहे, किती आहे ती पाहणं महत्त्वाचं ठरेल. मक्तेदारी अंतर्गत कार्यक्षमता, इफिशियन्सी अँड डेडिकेटेड लॉस अंडर मोनोपॉली किंवा मोनोपॉलीमध्ये ही मक्तेदारी कशा पद्धतीने होऊ शकते, त्याचा लॉस कशा पद्धतीने ॲक्सेप्ट केला जाऊ शकतो किंवा त्या संदर्भातल्या इतर काही बाबी त्या पाहाव्या लागतील. मक्तेदारी अंतर्गत किंमत भेदभाव, टाइप्स ऑफ प्राइस डिस्क्रिमिनेशन असं म्हटलं त्या ठिकाणी. किंमत भेदभावाचे प्रकार कशा पद्धतीने किंवा किती आहेत, किमती भेदभावाचे अंश किंवा त्या ठिकाणी प्राइसिंग इन पब्लिक मोनोपॉली किंवा सार्वजनिक मक्तेदारी कशा पद्धतीने असेल, डिग्रीज ऑफ प्राइस म्हणजेच किंमत भेदाचे अंश किंवा त्यातला काही डिग्रीज आपण म्हणूया. थोडासा आपण अल्पसा भाग त्यावरती कसा परिणाम करू शकतो आणि पब्लिकच्या संदर्भात किंवा सार्वजनिक हायवेच्या अनुषंगाने सरकारचं उत्पन्न आणि खर्च या अनुषंगाने देखील सार्वजनिक मक्तेदारीमध्ये किंमत, किरकोळ किमतीची किंमत किंवा किरकोळ मध्ये आपण म्हणूया 2.7.1 म्हटलं मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग याचा कसा परिणाम होतो आणि मग ॲव्हरेज किंवा सरासरी किंमत वगैरे कशा पद्धतीने परिणाम करू शकते त्या अनुषंगाने देखील भाग आहे. मार्कअप किंवा त्या संदर्भातला सारांश किंवा कन्क्लुजनकडे येणार आहोत आपण त्यानंतर.
परंतु आजही आपण 2.7 किंवा 2.5 पर्यंत या ठिकाणी डिस्कशन करूया आणि त्या अनुषंगाने येणारी चर्चा पुढच्या याच्यामध्ये केली जाईल. इंट्रोडक्टरी पार्टच्या अनुषंगाने मोनोपॉली हा शब्द जो आहे तो का मागच्या याच्यामध्ये आपण चर्चा केली होती. मोनो आणि पॉली. मोनो म्हणजे या शब्दाचा संयोगातून अर्थ म्हणजे अस्तित्व किंवा त्या ठिकाणी लहानात लहान घटक असेल त्याचं असणारं अस्तित्व आणि पॉली म्हणजे त्याच्यावरचा कंट्रोल. मोनोपॉली एखाद्या घटकावरती एखाद्या अंशावरती असणारं त्या ठिकाणचं नियंत्रण म्हणजेच मोनोपॉली. मोनोपॉली किंवा मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन जे आपण म्हणतो मक्तेदारीयुक्त स्पर्धा, एकल अस्तित्व आणि पॉली टू कंट्रोल अशा प्रकारे मक्तेदारी म्हणजे बाजारातील परिस्थितीचा संदर्भ आहे ज्यामध्ये वस्तूचा एकच विक्रेता असतो, त्याला बाजारपेठेत पर्याय नसतो किंवा एकाधिकार आपण म्हणू शकतो. त्या अनुषंगाने मक्तेदारी किंवा एकाधिकारामध्ये या बाबीवरती आपल्याला प्रकाश टाकणं हे महत्त्वाचं ठरू शकतं. त्याचबरोबर शुद्ध मक्तेदारी किंवा बाजाराच्या परिस्थितीद्वारे दर्शवली जाते ज्यामध्ये उत्पादनाचा एकच विक्रेता आहे ज्यासाठी कोणतेही पर्याय हे उपलब्ध नाहीत. हा एकल विक्रेता अप्रभावित आहे आणि अर्थव्यवस्थेत विकल्या जाणाऱ्या इतर उत्पादनाच्या किमती आणि आउटपुटवर त्याचा परिणाम करतो किंवा त्या अनुषंगाने तशा गोष्टीचा प्रभाव हा निश्चितपणे होत असतो. शुद्ध मक्तेदारी किंवा बाजाराच्या परिस्थितीद्वारे दर्शवली जाते त्या अनुषंगानेच उत्पादनाचा एकच विक्रेता आहे किंवा त्यासाठी कोणतेही पर्याय हे बाजारपेठेत उपलब्ध नसतील त्याला मक्तेदारी म्हटलं जातं किंवा एकल मक्तेदारी आपण म्हणूया. एकल बाजारपेठेतील स्पर्धा किंवा शुद्ध मक्तेदारी देखील म्हटलं जातं. बाजाराच्या परिस्थितीत ते दर्शवलं जातं उत्पादनाचा एकच विक्रेता आहे त्यासाठी कोणतेही पर्याय हे बाजारपेठेत उपलब्ध नसतात. कोणताही पर्याय ज्यावेळेला नसेल त्यावेळेला उत्पादकाच्या दृष्टीनं किंमत ठरवणं असेल, कोणता माल कधी विकायचा याच्या संदर्भातला असेल किंवा इतर अनेक बाबतीत आपण म्हणूया त्याच्यावरती अशा पद्धतीनं स्वतःचे निर्णय स्वतः घेतले जातात त्यामुळे आउटपुटवर परिणाम करत नाही. त्याच अनुषंगाने बिलास यांनी ही व्याख्या दिली होती. त्या अनुषंगाने काही मक्तेदारीचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा वैशिष्ट्याचा भाग आपण सुरुवातीला काही प्रमाणात पाहिलेला आहे. एकल विक्रेता फक्त एक विक्रेता आहे, तो त्याच्या उत्पादनाचा पुरवठा हा नियंत्रित करू शकतो परंतु तो उत्पादनाच्या मागणीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. म्हणजे मागणी ही असंख्य स्वरूपाची असू शकते परंतु उत्पादनावर मात्र उत्पादकाचं किंवा मक्तेदाराचं नियंत्रण असतं. एकल विक्रेता किंवा फक्त एक विक्रेता आहे, तो त्याच्या उत्पादनाचा पुरवठा हा नियंत्रित करू शकतो परंतु तो उत्पादनाच्या मागणीवर हा नियंत्रण ठेवू शकतो नाही कारण बरेच खरेदीदार आहेत. कोणतेही जवळचे पर्याय त्या ठिकाणी नाही. उत्पादनासाठी कोणतेही जवळचे पर्याय नाही. एकतर त्यांना उत्पादन विकत घ्यावे लागेल किंवा त्याशिवाय आहे तसंच राहावं लागेल किंवा त्या ठिकाणाहून बाजारपेठेतून जावं लागेल. त्याच अनुषंगाने ही वैशिष्ट्ये दोन विचारात घेतलेले आहेत. त्यात निश्चितपणे एकल विक्रेता आहे आणि कोणताही जवळचा पर्याय नसणं हे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. नैसर्गिक दृष्टीनं त्याची काही कारणे जी आहेत मक्तेदारीची आहेत ती काही वेळेला निसर्ग निर्मित असू शकतात. उदाहरणार्थ दक्षिण आफ्रिकेचा या ठिकाणी विचार सांगितलेला आहे. त्या ठिकाणी हिऱ्यांची जी आहे ती मक्तेदारी आहे कारण त्या ठिकाणी हिरे उत्पादन खाणीतून आपण म्हणूया ते मिळतात आणि तशा पद्धतीची हिरे मिळण्याची खाणी किंवा हिऱ्याचे असणारे उत्पादन आपण म्हणूया इतर कोणत्याही देशाकडे नाही. त्यामुळेच आफ्रिकन कंट्री जे आहेत त्या आफ्रिकन कंट्रीमध्ये आफ्रिकन देशामध्ये अशा पद्धतीचा विचार हा निश्चित केला जातो. जगातील निकेल मुख्यतः कॅनडामध्ये आणि तेल मध्य पूर्वमध्ये उपलब्ध आहे. संसाधनाच्या नैसर्गिक उपलब्धतेमुळे ही मक्तेदारी ही निर्माण होते. तांत्रिक दृष्टीनं किंवा तांत्रिक कारणामुळे मक्तेदारीची सत्ता बघितली जाऊ शकते. एखाद्या फर्मचे कच्चा माल, तांत्रिक ज्ञान, विशेष माहिती, वैज्ञानिक रहस्य आणि सूत्र यावर नियंत्रण असू शकते जे मक्तेदाराला वस्तू तयार करण्यास सक्षम करते. त्याचबरोबर उदाहरणार्थ कोको कोला या संदर्भातले उत्पादन जे आहे ते टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने हे घेतलेलं उत्पादन हे आपल्याला माहिती असू शकते किंवा त्या संदर्भात आपल्या बाबी हे विचारात घेणं अपेक्षित असू शकतं. कायदेशीर किंवा त्या ठिकाणी आपण म्हणूया कायदेशीर उत्पादनं जी आहेत ती सुद्धा
त्या त्या देशाची त्यांची मक्तेदारी निर्माण होतात. उदाहरणार्थ उत्पादकाद्वारे पेटंट अधिकार जो आहे तो विचारात घेतला जातो. या पेटंट अधिकाराद्वारे किंवा विशिष्ट प्रकारचे पेटंट हे निश्चित केले जातात. कॉपीराईट्स आहेत आणि ट्रेडमार्कमध्ये मक्तेदारी प्राप्त केली जाते. यालाच कायदेशीर मक्तेदारी म्हणतात. भांडवलाची मोठी रक्कम काही वस्तूच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणे परवडत नसल्याने सर्वच कंपन्या या क्षेत्रात येऊ शकत नाहीत. त्यामुळे मक्तेदारी वाढू शकते. उदाहरणार्थ लोह आणि पोलाद उद्योग, रेल्वे इत्यादी संदर्भातली ही मक्तेदारी विचारात घेतली जाऊ शकते. किंवा राज्य काही वस्तूचे उत्पादन काही आणि विक्री करण्याचा एकमात्र अधिकार हा सरकारला असेल त्या राज्याची मक्तेदारी आहे. उदाहरणार्थ भारतात वीज, रेल्वे, पाणीपुरवठा यासारख्या सार्वजनिक सुविधा ज्या आहेत त्या संदर्भातली सुद्धा किंवा त्या त्या राज्याला याची उपलब्धी जी आहे ती जास्तीची आहे. इतर बाबतीत ह्याची उपलब्धी ही तितकीशी तुलनात्मकरित्या दिसून येत नाही. त्यामुळे काही वस्तूचे उत्पादन आणि विक्री करण्याचा एकमात्र अधिकार जो आहे तो सरकारला असेल. त्या राज्याची मक्तेदारी ही त्या राज्याच्या दृष्टीनं म्हणजे एखाद्या वेळेला आपण म्हणूया की एखाद्या राज्यात भारतात जर विचार केला तर विजेवरती भारत सरकारचं नियंत्रण आहे. रेल्वेच्या अनुषंगाने सुद्धा भारत सरकारकडे आहे. अशा पद्धतीने वीज किंवा रेल्वे जे आहे प्रायव्हेट सेक्टरकडून विक्री केली जात नाही किंवा त्याचं उत्पादन निर्मिती देखील केली जात नाही. त्यामुळं याची निर्मिती न केल्यामुळं ते कस्टमरला पुढे देता येत नाही किंवा तशा पद्धतीची परवानगी ही नसते. त्यामुळे काही वेळेला काही राज्यांचं आपण म्हणूया की विद्युत वितरण जे आहे ते राज्याच्या मार्फत केलं जातं. रेल्वेच्या अनुषंगाने सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज असतात. वॉटरच्या संदर्भात किंवा पाण्याचा पुरवठा या बाबतीत सुद्धा काही नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, ग्रामपंचायती असतील, प्रायव्हेट सेक्टरला काही लिमिटेशन्स येतात, काही मर्यादा येतात. त्यामुळे त्याचे जे काय आपण म्हणजे मागणी तशा पद्धतीची पूर्ण केली जात नाही. त्यामुळे त्याच्यात अनेक समस्या निर्माण होतात. भांडवलाची मोठी रक्कम जी आहे काही वस्तूच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल किंवा भांडवलाची एकूण त्या ठिकाणी त्या अनुषंगाने ती बाब ही विचारात घ्यावी लागते किंवा तेवढ्या प्रमाणात उपलब्धी ही करून द्यावी लागते. याच अनुषंगाने मक्तेदारी अंतर्गत मागणी आणि महसूल वक्र जो आहे तो कशा पद्धतीने आहे. मक्तेदारीचा समान करण्याच्या दृष्टीनं मागणी वक्राचे स्वरूप हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. पूर्ण स्पर्धेच्या अंतर्गत औद्योगिक कंपनीला सामोरी जाणारी मागणी वक्र ही एक क्षैतिज किंवा सरळ रेषा आहे. परंतु पूर्ण स्पर्धेच्या अंतर्गत संपूर्ण उद्योगाला सामोरे जाणारी मागणी किंवा मागणीच्या अनुषंगाने असणारा वक्र हा डिमांड कर्व ऑफ मोनोपॉलिस्टिक स्लोप हा मक्तेदारीयुक्त मागणी आणि पुरवठा DD विचारात घेतला आहे. GMN हा देखील विचारात घेतलेला आहे. आणि HPL च्या अनुषंगाने OX किंवा OY या वक्रावरती विचारात केलेला आहे. त्याचबरोबर इतर मक्तेदारी अंतर्गत असणारी मागणी आणि महसुली वक्र हे कशा पद्धतीने असू शकतील किंवा मक्तेदारीचा सामना करणाऱ्या मागणी वक्राचे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे. पूर्ण स्पर्धेच्या अंतर्गत औद्योगिक आणि इतर संदर्भात असलेली उत्पादनं ही आपल्याला विचारात घ्यावी लागतील. त्या उत्पादनांना कशा पद्धतीने मागणी आहे, किती मागणी आहे, मक्तेदारीचा सामना करणाऱ्या मागणी वक्राचे स्वरूप हे समजावून घेणे महत्त्वाचे आहे. मार्जिनल अँड ॲव्हरेज रेव्हेन्यू कर्व अंडर मोनोपॉली किंवा त्या ठिकाणी क्वांटिटी जी आहे ती MR आणि AR जी आहे ती दर्शवलेली आहे. OX किंवा OK याचबरोबर KP आणि PM या अंतर्गत सुद्धा AR अँड MR त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. टोटल रेव्हेन्यू किंवा कॉस्ट अँड प्रॉफिट फॉर प्राइस टेकिंग रोल्स या ठिकाणी प्रोड्युसर फर्म किंवा युनिट इन 1000 अँड व्हॅल्यू इन TR या TC प्रॉफिट या बाबी दर्शवलेल्या आहेत. 300, 300, 210, 90 या अनुषंगाने त्यातला समतोल साधलेला आपल्याला दिसून येतो. याच अनुषंगाने प्राइस किंवा कॉम्पिटिशनच्या संदर्भातली मोनोपॉली ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला 11, 10, 9, 8, 7, 6, 5 आणि 4 अशा पद्धतीनं डिक्रीज प्राइस होत असताना त्याची क्वांटिटी जी आहे ती डिमांड वाढत गेलेली आपल्याला दिसते. TR इज इक्वल टू PQ हा जो दर्शवलेला आहे. MR
इज इक्वल टू 6 किंवा TR/LQ जो आहे 10, 8, 6, 4, 202 अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. मक्तेदारी अंतर्गत सरासरी महसूल किंवा किरकोळ महसूल आणि किंमत लवचिकता यांच्यातील संबंध हा दर्शवलेला आहे किंवा दिसून येतो. एका परिमाणातील सरासरी आणि किरकोळ महसूल किंवा मागणीच्या किमतीच्या संदर्भात लवचिकतेद्वारे एकमेकांशी संबंधित आहेत आणि या संबंधात आम्ही त्याच्या काही सूत्ररूपाने याची माहिती दिलेली आहे. त्याच डायग्रामच्या स्वरूपामध्ये सुद्धा याची माहिती आलेली आपल्याला दिसून येते. त्याच अनुषंगाने मक्तेदारी कंपनीचा जो समतोल जो आहे तो प्राइस आणि त्यातले असणारे आउटपुट हे किती आहे, कशा पद्धतीने आहे, त्यातला मक्तेदारी अंतर्गत समतोल असेल किंवा किंमत निश्चित करण्याचा अनुषंगाने असेल, दोन भिन्न परिस्थितीचे समाधान करणे आवश्यक आहे. किरकोळ महसूल किरकोळ खर्च इतका असणे आवश्यक आहे. MC इज इक्वल टू किंवा MC बरोबर MR या ठिकाणी दर्शवलेलं आहे. तथापि मक्तेदारी अंतर्गत समतोल किंमत निर्धारित करण्यासाठी दोन दृष्टिकोन आहेत. उदाहरणार्थ एकूण महसूल आणि एकूण खर्चाचा दृष्टिकोन हा दर्शवलेला आहे. सीमांत महसूल आणि सीमांत खर्च हा दृष्टिकोन देखील त्या ठिकाणी दर्शवलेला आपल्याला पाहायला मिळतो. मक्तेदारी कंपनीचा समतोल जो आहे तो किती होऊ शकतो, कशा पद्धतीने होऊ शकतो, एकूण महसूल आणि एकूण खर्चाचा दृष्टिकोन त्या ठिकाणी दिलेला आहे. जेव्हा TR आणि TC मधील फरक हा जास्तीत जास्त असेल तेव्हा मक्तेदार हा जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो. वेगवेगळ्या किमती निश्चित करून एक मक्तेदार TR आणि TC मधील फरक हा जास्तीत जास्त कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न हा करतो. उत्पादनाची पातळी जिथे मक्तेदार जास्तीत जास्त नफा कमवतो त्यालाच समतोल स्थिती किंवा समतोलाची पातळी जी आहे ती दर्शवली जाते. त्या अनुषंगाने या ठिकाणी जो स्लोप दिलेला आहे किंवा त्याच अनुषंगाने इफ ह्याची फिगर जी दर्शवलेली आहे ती कशा पद्धतीने आहे, म्हणजे डावीकडून उजवीकडे हा वक्र जो आहे सी किंवा TP आपण वक्र म्हणूया, TR वक्र आहे, TC वक्र आहे, ते डावीकडून उजवीकडे गेलेले आहेत. परंतु हा TPचा वक्र जो आहे तो डावीकडून उजवीकडे वरती जाऊन परत खाली किंवा त्या ठिकाणी मायनस पर्यंत गेलेला आहे. हा O पासून जो वक्र तयार झालेला आहे TR तो वाढत्या स्वरूपाचा आहे आणि जास्त समाधान देणारा किंवा जास्तीचं समतोल स्थापन करणारा A पर्यंत किंवा OQ आउटपुट जे आहे ते मिळालेला दिसते आणि त्याच अनुषंगाने त्याची जास्तीची प्राइस ही देखील A पर्यंत वाढलेली दिसते. O पासून OQA ही प्राइस वाढलेली आहे. त्याचबरोबर P पासून आणि O पासून निघालेला जो वक्र आहे तो TC वक्र किंवा TR वक्र हा M बिंदूत देखील छेदलेला आहे. त्याचबरोबर N बिंदूत देखील छेदलेला आहे. त्यामुळे निश्चित M आणि N या ठिकाणाऐवजी त्याची समतोल पातळी जर आपण विचार केली, इन्क्रीज प्राइस जी आहे ती TCच्या बाबतीत विचार केला तर B पाशी इथं समतोल होतोय किंवा त्या ठिकाणी समतोल रेषा समांतर पातळीवरती वाढ झालेला आपल्याला दिसून येते. त्यामुळं TR च्या अनुषंगाने विचार करता समतोल पातळी ही गाठलेली दिसून येते या मक्तेदारीच्या अनुषंगाने. त्याचबरोबर सीमांत महसूल आणि सीमांत खर्चाचा दृष्टिकोन जो आहे तो या ठिकाणी मांडलेला आहे. याच अनुषंगाने महसूल आणि किरकोळ खर्चाच्या दृष्टिकोनानुसार मक्तेदार हा दोन अटी पूर्ण केल्यावर समतोल असेल, म्हणजेच MC बरोबर MR आणि MC ने MR खालून कमी करणे आवश्यक आहे. या विश्लेषणानुसार समतोल किमतीचा अभ्यास हा दोन कालखंडात किंवा दोन विशिष्ट टप्प्यात केला जातो. त्यामध्ये अल्पकालीन असेल आणि दीर्घकालीन असेल, त्यालाच शॉर्ट रन आणि लॉंग रन असं म्हटलं जातं. अल्प कालावधीत किंमत निश्चिती कशी होऊ शकते, दीर्घकाळात किंमत निश्चिती कशी होऊ शकते, त्या अनुषंगाने ह्या अल्पकाळाच्या अनुषंगाने इथं मक्तेदार अंतर्गत अल्पकालीन समतोल हा 3 शक्यतांचे प्रमाण आहे. त्या अनुषंगाने त्याचं वर्णन केलं जातं. सुपरसामान्य नफा जो आहे तो मक्तेदाराने AC पेक्षा AC हा ठिकाणचा जो वक्र आहे तो डावीकडून उजवीकडे खाली जाणारी वक्र रेषा आहे. त्याचबरोबर MR ही देखील डावीकडून उजवीकडे कमी होणारी वक्र रेषा आहे. SAC ही वक्र रेषा डावीकडून उजवीकडे वरती जाणारी किंवा SMC
हा वक्र देखील डावीकडून उजवीकडे किंवा OQ1 आउटपुट देणारा वक्र किंवा एवढंच आउटपुट मिळेल अशी स्थिती असलेली दिसून येतो. ओ किंवा AB आणि CD हा स्लोप त्या ठिकाणी दिसून येतो. सुपर नॉर्मल प्रॉफिट जे आहे ते देखील त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आउटपुट आणि प्राइस हे दोन्ही स्थिती कशा पद्धतीने होती. SMC, SAC, AR, MR या वक्ररेषेच्या अनुषंगाने निश्चितपणे आपल्याला आपली मक्तेदारी कशा पद्धतीने आहे ती समजू शकते. मक्तेदाराने निर्माण झालेली MC MR ही मर्यादा ही समतोल उत्पादन दर्शवेल व त्याच अनुषंगाने मक्तेदाराच्या अनुषंगाने AC पेक्षा जास्त किंमत ठरवली तर त्याला सुपर नॉर्मल नफा मिळेल किंवा त्या मक्तेदारापर्यंत उत्पादन करेल जेथे MC बरोबर MR ही मर्यादा समतोल उत्पादनाच्या अनुषंगाने दर्शवलेली दिसून येईल. सामान्य नफा किंवा एक मक्तेदार हा अल्पावधीत सामान्य नफ्याचा आनंद घेतो जेव्हा सरासरी महसूल हा सरासरी खर्चाच्या बरोबरीचा असतो. त्याच अनुषंगाने माहीत असणं किंवा त्या उत्पादनाची स्थिती जी आहे ती कशा पद्धतीने असू शकेल. सरासरी किंमत ही सामान्य नफ्यासह असू शकते का, किती प्रमाणात असू शकते, सामान्य नफा कशा पद्धतीने म्हणजे वरच्या स्थितीत जर आपण पाहिलं तर सुपर सामान्य नफा किंवा जास्तीचा नफा मिळवण्याच्या दृष्टीनं MC असेल किंवा MR असेल त्यात प्रयत्न केला दिसतो. सामान्य नफ्याच्या अनुषंगाने एक मक्तेदार हा अल्पावधीत सामान्य नफ्याचा आनंद घेतो जेव्हा सरासरी महसूल हा सरासरी खर्चाच्याच अनुषंगाने बरोबरीचा असतो. त्याच अनुषंगाने त्याचा विचार केला जातो. साखीनुसार जास्तीचं आपण नुकसान आपण म्हणूया अल्पावधीत झालेलं किंवा त्याच सर्वसाधारण नुकसान जे आहे ते कशा पद्धतीने आहे. अल्पावधीत मक्तेदाराला तोटा देखील सहन करावा लागू शकतो. अल्पावधीत किंमत ही परिवर्तनीय खर्चापेक्षा कमी झाल्यास म्हणजे त्या वस्तूच्या उत्पादनाच्या खर्चापेक्षा जर किंमत कमी झाली तर अल्पावधीत मक्तेदाराला तोटा सहन करावा लागतो. अल्पावधीत किंमत परिवर्तनीय खर्चापेक्षा कमी झाल्यास ही परिस्थिती उद्भवते. दुसऱ्या शब्दात उदासीनता आणि मागणी घट झाल्यामुळे किंमत कमी झाल्यास जोपर्यंत किंमत सरासरी परिवर्तनीय खर्चाचा समावेश करते तोपर्यंत मक्तेदार हा उत्पादन करत राहील. एकदा किंमत ही सरासरी परिवर्तनीय खर्चाच्या खाली आली की मक्तेदार हा उत्पादन थांबवेल. अशा प्रकारे अल्पावधीत देखील समतोलामध्ये मक्तेदार हा किमान तोटा हा सहन करू शकतो निश्चित खर्चाच्या समान पातळीच्या अनुषंगाने. त्यामुळे समतोल किंमत ही सरासरी परिवर्तनीय खर्चाच्या दृष्टीने ही समान असेल. त्याचबरोबर मक्तेदार किंवा SMC जो आहे SAC, SMC, SAC, AR, MR आउटपुटच्या अनुषंगाने जी वक्ररेषा दाखवलेली आहे OX असेल किंवा OY असेल त्याच पद्धतीने त्याच्यात बदल झालेले आपल्याला दिसून येते. या डायग्रामच्या अनुषंगाने SMC किंवा SAC यात SMC हा जास्त प्रॉफिट देणारा किंवा नफा मिळवून देणारा मक्तेदाराच्या दृष्टीने वक्र आहे. त्याच अनुषंगाने SAC हा डाऊनफॉल किंवा ARCच्या रेषेवरती प्राइस लाईनच्या अनुषंगाने जो आहे तो घटत्या स्वरूपाचा किंवा कालांतराने कमी झालेला दिसतोय. परंतु MR या रेषेवरचा असणारा SMC हा वक्र जो आहे तो डावीकडून उजवीकडे वरच्या बाजूला स्थानांतरित झालेला आहे. अर्थात आउटपुट जे आहे ते त्याचा OM एवढा आहे. PR ही प्राइस दाखवलेली आहे. त्याच किमतीच्या अनुषंगाने झालेला बदल हा त्या ठिकाणी दर्शवलेला आपल्याला मुख्यतः दिसून येतो. मक्तेदारी अंतर्गत दीर्घकालीन समतोल किंवा दीर्घकाळ हा कालावधी निश्चित करताना उत्पादनाचे घटक हे बदलून किंवा उत्पादन बदलणं जाऊ शकतं. दुसऱ्या त्या शब्दाच्या अनुषंगाने सर्व परिवर्तनीय घटक जे आहेत ते बदललेले जाऊ शकतात आणि मक्तेदार त्या वनस्पतीच्या अनुषंगाने आकार हे निवडतील किंवा त्या उत्पादनाच्या अनुषंगाने त्याचा आकारमान निवडतील आणि तेवढ्याच वस्तूचं उत्पादन करून बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी पाठवतील. विशिष्ट स्तराच्या मागणीसाठी सर्वात योग्य असलेली बाजारपेठ योग्य असणारं उत्पादन हे देखील त्याच्यात विचारात घेतलं जातं. उत्पादनाच्या त्या स्तरावरती समतोल साधला जाईल जेथे दीर्घकालीन
सीमांत खर्च हा किरकोळ महसूल घालून कमी होऊ शकतो व त्याच अनुषंगाने त्याचा बेनिफिट्स हा देखील मिळू शकतो. त्याचबरोबर मक्तेदारी अंतर्गत दीर्घकालीन समतोल दीर्घकाळ हा कालावधी ज्यामध्ये उत्पादनाचे घटक बदलून उत्पादन बदलले जाऊ शकते. दुसऱ्या शब्दात सर्व परिवर्तनीय घटक जे आहेत ते वेगळ्या स्थितीत स्थानांतर होतात. मक्तेदार त्या वनस्पतीचा आकार त्याचबरोबर त्या उत्पादनाचा आकार कशा पद्धतीने ठेवतील किती बदलतील ते देखील होऊ शकतं. उत्पादनाच्या सर्व स्तराच्या अनुषंगाने जी स्थिती आहे ती दीर्घकालीन आणि अल्पकालीन याच्यात बदल झालेला दिसेल. सुपर नॉर्मल प्रॉफिट्स जे आहे म्हणजे जास्तीचा नफा आपण म्हणूया तो कोणत्या अवस्थेमध्ये असू शकतो. P1 किंवा P1P जे एच हा जो बॉक्स आपल्याला दाखवलेला आहे या अनुषंगाने इथं जास्तीचा नफा मिळवणं उत्पादकाला शक्य असतं किंवा मक्तेदाराला शक्य असतं. त्याच अनुषंगाने इतर स्थितीच्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला तितकासा नफा होईलच, कारण या ठिकाणी P1H इथून खाली प्राइस कमी होणार आहे. जरी उत्पादन वाढलेलं आपल्याला दिसलं तरी पण या ठिकाणची प्राइस ही लो झालेली असेल त्या अनुषंगाने तेवढं उत्पादन वाढलेलं नसेल. LAC, LMC, ARC, AR आणि MRच्या अनुषंगाने आणि ARच्या अनुषंगाने सुपर नॉर्मल प्रॉफिट जे आहे ते त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. कॉस्ट रेव्हेन्यू जे आहे तो किती होऊ शकतो, कशा पद्धतीने होऊ शकतो. OMX ही आउटपुट रेषा आहे किंवा त्या अनुषंगाने असणारा नफा जो आहे ती बाजू त्या ठिकाणी दाखवली. OI वरती कॉस्ट किंवा त्या ठिकाणी रेव्हेन्यू हा दर्शवलेला आहे. त्याचबरोबर रेव्हेन्यूच्या अनुषंगाने किंवा सुपर नॉर्मल प्रॉफिट जे आहे ती कशा पद्धतीने आहे. पूर्ण स्पर्धेसह मक्तेदारीची तुलना किंवा कंपॅरिझन करताना काही मुद्दे त्या ठिकाणी विचारात घेतले जातात. पूर्ण स्पर्धा या दोन्हीमध्ये स्पष्ट फरक करतात. आउटपुट आणि किंमत किंवा पूर्ण स्पर्धेच्या अंतर्गत किंमत सरासरी किमतीच्या बरोबरीची असते, जी समतोल उत्पादनात किरकोळ खर्चाच्या अनुषंगाने किंवा बरोबरीची असते. त्याचबरोबर मक्तेदारी अंतर्गत किंमत ही नेहमी ठरवली जाते किंवा खर्चापेक्षा जास्त असेल तर ती सरासरी किमतीपेक्षा कमी समान राहू शकते किंवा त्याच्यात तसा बदल हा होऊ शकतो. त्याचबरोबर समतोल किंवा इक्विलिब्रियम जे आहे ते कशा पद्धतीने अपेक्षित असतं तर बोथ अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन अँड मोनोपॉली म्हणजे दोन्हीच्याही बाबतीत पूर्ण स्पर्धा असेल किंवा मक्तेदारीमध्ये असेल इक्विलिब्रियम इज पॉसिबल ओनली वेन MR इज इक्वल टू MC. MR बरोबर MC किंवा मार्जिनल रेव्हेन्यू आणि मार्जिनल कॉस्ट जी आहे ती इक्वल झाली पाहिजे अँड MC कट अँड कॉस्ट द MR कर्व फ्रॉम बिलो किंवा आकृतीमध्ये आपल्याला दर्शवलेलंच आहे. MR बरोबर MC हा कशा पद्धतीने त्या ठिकाणी होऊ शकतो किंवा तिथली स्थिती जी आहे ती असेल. त्याचबरोबर मक्तेदारीच्या अनुषंगाने प्रवेशाच्या संदर्भात किंवा त्यातला केला जाणारा भेदभावाच्या अनुषंगाने काही बाबी या विचारात घेतल्या जातात. पूर्ण स्पर्धेच्या अंतर्गत उद्योगात कंपन्यांच्या प्रवेशावर किंवा बाहेर पडण्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. सध्या मक्तेदारी अंतर्गत कंपन्यांचा प्रवेश आणि निर्बंध किंवा त्या संदर्भातील काही नियम अटी ज्या आहेत त्या शिथिल केलेल्या आहेत किंवा त्या अनुषंगाने तशा मक्तेदार हा स्वतःचाच खरं तर मालक असतो आणि तो निर्णय घेऊ शकतो की आपण या स्पर्धेत किती कालावधीपर्यंत राहू किंवा राहणार नाही या संदर्भातला निर्णय हा संपूर्णपणे सरकार किंवा इतर बाबतीत न ठेवता किंवा इतर उत्पादकावर नसून तो स्वतःवरती असतो. भेदभावाच्या दृष्टीने मक्तेदार अंतर्गत मक्तेदार खरेदीदाराच्या वेगवेगळ्या गटाकडून वेगवेगळ्या किमती आकारू शकतो, परंतु पूर्ण स्पर्धात्मक बाजारपेठेत या संदर्भातले विचार हे निश्चित येतात अनुपस्थित आहेत. विभाग किंवा 2.6 मध्ये मक्तेदाराद्वारे किमतीतील भेदभावाची चर्चा या अनुषंगाने देखील आलेले आपल्याला दिसून येते. नफा किंवा नफ्याच्याच तर्काच्या अनुषंगाने या बाबी या मांडल्या जातात. मागणी वक्र किंवा त्याचा असणारा उतार हा पूर्ण स्पर्धा अंतर्गत मागणी वक्र हा उत्तम प्रकारे लवचिक आहे. ही मोठ्या संख्येने कंपन्यांच्या अस्तित्वामुळे आहे किंवा त्या संदर्भात उत्पादनाची किंमत किंवा उद्योगाद्वारे
ही ठरवली जाऊ शकते. प्रत्येक फर्मला ती किंमत ही स्वीकारावी लागते किंवा त्या अनुषंगाने त्याचा भाग विचारात घेतला जातो. वन द other hand, under a monopoly, average revenue curve slope down onward are and AMR curve are separate from each other. Price is determined by the monopolistic competition. आणि मक्तेदार किंवा मक्तेदारयुक्त स्पर्धा त्या अनुषंगाने परफेक्ट कॉम्पिटिशनचा जो स्लोप आहे किंवा ओ एक्स अक्षाला समांतर असणारी ए आर इज इक्वल टू एम आर रेषा आहे. पी पी किंवा ओ एक्स ही दर्शविलेलं आहे. मोनोपॉली एम आर ए आर रेषा आहे आउटपुटच्या अनुषंगाने. त्यामुळे मागणी वक्र उतारतो आहे. त्याचबरोबर पूर्ण स्पर्धा अंतर्गत असणारा बाजार, त्या पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये असणारी स्थिती ही कशा पद्धतीची आहे आणि आउटपुट रेषा जी आहे ती कशा पद्धतीने आहे. ए आर इज इक्वल टू एम आर आणि एम आर इज इक्वल टू ए आर या ठिकाणची असणारी स्थिती ही समांतर पातळीवरती दाखवली. परंतु मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये किंमत ही निश्चित असते आणि त्याच पद्धतीने विक्रेता ही आपली कमी किमती किंवा कमी वस्तू किंमत कोणत्याही परिस्थितीत कमी करत नाही, परंतु वस्तूची नग विक्री ही बाजारपेठेत कमी करू शकतो. परंतु परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये किंमत स्थिर ठेवून वस्तूंची विक्री ही असंख्य करावी लागते किंवा जास्तीची विक्री करायला उत्पादक हा तयार असतो. कारण पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहक असतात, असंख्य विक्रेते असतात. त्यामुळे ठेवतानाच प्राईस जी आहे कोणत्याही उत्पादनाची किंमत ही मर्यादित ठेवावी लागते किंवा मिनिमम प्राईस जर असेल तर तीच निश्चितपणे दिसून येऊ शकते. जास्तीची किंमत ही तशा पद्धतीने आकारली जाऊ शकत नाही. त्यामुळे मोनोपॉली रेव्हेन्यू जे आहे ती एम आरच्या अनुषंगाने असेल, ए आरच्या अनुषंगाने असेल, ती कशा पद्धतीने असू शकते ती पाहणं महत्त्वाचं ठरेल. कंपन्यांची उद्दिष्टे किंवा पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी अंतर्गत कंपनीचा नफा हा जास्तीत जास्त 1 MP मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. ज्या फर्मचा किंवा नफा वाढवण्याचा उद्देश असतो तिलाच तर्कसंगत फर्म म्हणून ओळखले जाते. किमतीची तुलना किंवा मक्तेदारी किंमत पूर्ण स्पर्धा किंवा किमतीपेक्षा जास्त आहे. दीर्घ कालावधीत पूर्ण स्पर्धेच्या अंतर्गत ही किंमत सरासरी किमतीच्या बरोबरीची असते. त्याचबरोबर अल्प कालावधी आणि दीर्घ कालावधी निश्चितपणे मक्तेदारीने जी प्राइस निश्चित केलेली आहे एम आर आणि ए आर ही जरी कॉन्स्टंट असली तरी परफेक्ट कॉम्पिटिशनच्या अनुषंगाने पूर्ण स्पर्धेत एम सी आणि ए सी या वक्रावरती ग्राहक जो आहे तो पूर्ण स्पर्धेबरोबरचा पूर्ण स्पर्धा जे पण आहे ती स्थितीला देखील आपली मागणी ग्राहकाद्वारे जी केली जाते. कारण असंख्य ग्राहक असतील, उत्पादक हा एकच असेल, एकाधिकार वस्तू असेल, त्यामुळं वस्तूची होणारी निर्मिती कोणत्या पद्धतीने करता येईल, किती करता येईल त्या अनुषंगाने पाहणं महत्त्वाचं ठरेल. त्याच बरोबर किमतीची तुलना किंवा मक्तेदारी किंमत जी आहे ती पूर्ण स्पर्धेच्या अनुषंगाने पाहणं हे महत्त्वाचं ठरेल. दीर्घ कालावधीत त्याचबरोबर पूर्ण स्पर्धेच्या अंतर्गत किमती आणि सरासरी किमतीच्या बरोबरीची असणारी स्थिती ही आपल्याला विचारात घ्यावी लागेल. त्याचबरोबर या आकृतीच्या अनुषंगाने रेव्हेन्यू जसं पाहिला तशा पद्धतीने या आकृतीत रेव्हेन्यू आणि आउटपुट N1 ही स्थिती किंवा OX अक्षा या ठिकाणी दर्शवलेला आपण पाहतोय. आउटपुटची तुलना ही पूर्ण स्पर्धेच्या किंवा उत्पादन हा मक्तेदारी उत्पादनापेक्षा जास्त आहे. अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन द फर्म इज इन इक्विलिब्रियम ॲट पॉईंट M1 च्या ठिकाणी समतोल पातळी कशी गाठता येईल ते प्रयत्न आहे. हेअर AR इज इक्वल टू MC इज इक्वल टू AC इज इक्वल टू MC आर इक्वल. हे सर्व एकसारखे किंवा समतोल गाठण्याची स्थिती जी आहे ती दिसून येईल. द इक्विलिब्रियम आउटपुट इज ON1 ऑन द अदर हँड मोनोपोली फर्म इज इन इक्विलिब्रियम ॲट पॉईंट M where MC इज इक्वल टू MR. MC आणि MR या स्थितीला देखील ही अवस्था आलेली आपल्याला दिसून येऊ शकते. द इक्विलिब्रियम आउटपुट इज 1, द मोनोपॉली आउटपुट इज लोअर दॅन परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह फर्म किंवा आउटपुट जे आहे
ते या ठिकाणी दर्शवलेलं असू शकतं. मक्तेदारी किंवा त्याच्या आउटपुटचा तुलना करता त्या स्थितीला मक्तेदारीयुक्त स्पर्धा कशा पद्धतीने असू शकते किंवा किती असू शकते, किती कालावधीसाठी असू शकते ते पाहणं आपल्याला अगत्याचं ठरू शकतं. त्यामुळे आउटपुट रेषा ARC असणाऱ्या रेषा, त्याचबरोबर मक्तेदारीयुक्त स्पर्धा ही किती उत्पादक किंवा किती बेनिफिट्स देणारी ठरू शकते, त्या दृष्टीने देखील त्या बाबी काही महत्त्वाच्या असू शकतात. याच अनुषंगाने विचार करता कंपनीचे उद्दिष्ट किंवा कंपनीला करावे लागणारे इतर काही त्याग आपण म्हणूया, ते कशा पद्धतीने होते, किती होते, ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केलेला होता. आपलं उत्पादन जे आहे ते मक्तेदारी कंपनीचा समतोल बिंदू गाठेल. त्यातून मिळणारं आउटपुट जे आहे ते कशा पद्धतीने मिळेल, मक्तेदारी अंतर्गत असणारा समतोल आणि किंमत निश्चित करण्यासाठी दोन भिन्न परिस्थितीचे समाधान करणे आवश्यक असते. किरकोळ महसूल किंवा किरकोळ महसुला इतकाच खर्चाचा देखील विचार त्या ठिकाणी करावा लागतो. एक मक्तेदारी कंपनीचा समतोल किंवा किंमत आणि आउटपुट निर्णय हे मक्तेदारी अंतर्गत समतोल आणि त्या अनुषंगाने असणारे अंतर्गतले भाग हे विचारात घ्यावे लागतील. त्याचबरोबर जर कशा पद्धतीने असू शकतो किंवा कोणत्या स्थितीला कोणत्या स्थितीकडे जाऊ शकतो, तर त्याला कोणत्याही अवस्थेमध्ये अल्प कालावधीतही नफा मिळवायचा असतो आणि दीर्घकाळातही नफा मिळवायचा असतो. परंतु अल्पकाळातली स्थिती ही भिन्न स्वरूपाची असू शकते. दीर्घकाळातली स्थिती देखील त्याची असणारी ही वेगळी असू शकते. त्यामुळं अल्पकालीन आणि दीर्घकालीन समतोल साध्य करताना काही बाबी ह्या निश्चित विचारात घ्याव्या लागतात. अल्पकाळात प्रॉफिट मिळवण्याच्या दृष्टीनं केलेला विचार हा काही वेळेला तोट्याचा ठरू शकतो किंवा त्यातून मिळेलच फायदा मिळेलच असं होत नाही. त्यामुळं काही कालावधीत किंवा काही कालखंडाने त्या अनुषंगाने विचार होणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. जेव्हा TR आणि TC मधील फरक हा जास्तीत जास्त असेल तेव्हा मक्तेदार हा जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो. वेगवेगळ्या किमती ह्या निश्चित करून एक मक्तेदार हा TR आणि TC मधील फरक जास्तीत जास्त कुठे आहे किंवा कशा TC मध्ये आणि TR मध्ये किती फरक पडतो त्या अनुषंगाने देखील OTR आणि P चा जो वक्र आहे तो PTC पर्यंत त्या ठिकाणी वाढ किंवा वाढलेला अवस्था दिसतो. TC मधील फरक हा जास्तीत जास्त कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. उत्पादनाची पातळी जिथे थांबते किंवा त्या अनुषंगाने मक्तेदार हा जास्तीत जास्त नफा कमवतो त्यालाच समतोल स्थिती असं म्हटलं जातं. त्याचबरोबर याच अनुषंगाने जी स्थिती आहे ती कशी बदलू शकते, किती प्रमाणात बदलू शकते, ती या वक्राच्या अनुषंगाने किंवा या डायग्राममध्ये दिलेलं आहे. त्याच अनुषंगाने इन्फॉर्मेशन TR असेल किंवा TC असेल ती देखील याच्यामध्ये दर्शवलेली आहे. आणि OQ पर्यंत मिळणारं आउटपुट हे त्या ठिकाणी समतोल पातळीच्या दृष्टीने महत्त्वाचं मानलेलं आहे. सीमांत महसूल आणि सीमांत खर्चाचा जो दृष्टिकोन आता आपण पाहिला त्याच किरकोळ महसूल आहे. किरकोळ खर्चाच्या दृष्टिकोनानुसार मक्तेदारी ही दोन अटी पूर्ण करते किंवा त्या अनुषंगाने काम करत असते. MC बरोबर MCR, MC बरोबर MR आणि MC हे MR खालून किंवा कमी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या विश्लेषणानुसार समतोल किमतीचा अभ्यास हा दोन समतोल हा देखील साध्य केला जाऊ शकतो. तोच सीमांत महसूल असेल किंवा आणि सीमांत खर्चाचा दृष्टिकोन देखील त्याच्यानुसार
निश्चित होऊ शकतो. त्यामुळे किरकोळ महसूल आणि किरकोळ खर्चाच्या दृष्टिकोनानुसार मक्तेदार 2 अटी ह्या पूर्ण केल्यावर समतोल गाठता येऊ शकतो किंवा समतोल गाठू शकतो. MC बरोबर MCR किंवा MR आणि MCने MR हलवून कमी करणे किंवा आवश्यक आहे. त्याच आवश्यक बाबीच्या अनुषंगाने असणारी स्थिती ही दिसून येऊ शकते. MCने MR घालून किंवा त्या अनुषंगाने विचार करणे अल्पकालीन आणि दीर्घकालीन स्थिती ही दर्शवलेली आहे. त्याच MC आणि MRच्या दृष्टीने कमी करणं किंवा त्या अनुषंगाने तसा बदल करणे हे सुद्धा काही स्थितीत हे योग्य दिसू शकतो किंवा त्या अनुषंगाने तसा बदल हा दिसून येईल. मक्तेदारी अंतर्गत शॉर्ट रन समतोल हा 3 शक्यतांच्या खालीलप्रमाणे वर्णन केले आहे. सुपर सामान्य म्हणजेच खूप सामान्य पातळीवरती मक्तेदाराने AC हा जो वक्र दाखवलेला आहे AR असेल किंवा AC असेल MC असेल त्याच अनुषंगाने त्याच्यात झालेला बदल हा दिसेल. किंमत ठरवली तर त्याला सुपर नॉर्मल नफा मिळेल. मक्तेदार त्या स्तरापर्यंत उत्पादन करेल जेथे MC बरोबर MR ही मक्तेदार किंवा मक्तेदारच्या अनुषंगाने उत्पादक हा उत्पादन करू शकतो. त्या उत्पादनाच्या स्थितीच्या अनुषंगाने ही बाब प्रकर्षाने त्या ठिकाणी जाणवू शकते. मक्तेदार अंतर्गत अल्पकालीन आणि दीर्घकालीन स्थितीत या तिन्ही स्थितीला किंवा सुपर सामान्य स्थिती असेल, सर्वसामान्य स्थिती असेल आणि तोटा दर्शवणारी स्थिती असेल ती सुद्धा त्या ठिकाणी विचारात घेतली जाईल. एक मक्तेदार हा अल्पावधीत सामान्य नफ्याचा आनंद घेतो. त्याच अनुषंगाने जेव्हा सरासरी महसूल हा सरासरी खर्चाच्या बरोबरीचा असतो त्याच अनुषंगाने उत्पादनाची सरासरी किंमत ही सामान्य नफ्यासह असते. त्याच नफ्याच्या अनुषंगाने एक मक्तेदार हा अल्पावधीत सामान्य नफ्याचा विचार करतो. त्याचबरोबर महसूल हा सरासरी खर्चाच्या बरोबरीचा असतो. त्याच अनुषंगाने काही उत्पादनाची सरासरी किंमत ही देखील त्या ठिकाणी विचारात घेतली जाते. त्यामुळे सामान्य नफ्यासह उत्पादनाची असणारी स्थिती ही किती असेल, कशा पद्धतीची असेल, एक मक्तेदार हा विचारात करतो. त्याच अनुषंगाने त्याच्यातील झालेले बदल हे देखील विचारात घेतले जातात. मक्तेदार हा अल्पकालावधीच्या अनुषंगाने असेल किंवा सामान्य नफ्याच्या अनुषंगाने असेल माहिती करून घेतो. त्याचबरोबर सरासरी महसूल सरासरी खर्चाच्या बरोबरीचा असतो. नफा मिळवून हे मक्तेदाराचं प्रमुख उद्दिष्ट असतं. कोणताही मक्तेदार असेल तरी जास्तीत जास्त नफा मिळवतो. उत्पादक असेल तो देखील नफ्याचाच विचार करतो. परंतु बाजारपेठेत जर पर्याय नसेल तर निश्चितपणे हवी ती किंमत घेण्याचा मक्तेदार प्रयत्न करतो. कोविड पॅन्डेमिकची काही मी उदाहरणं सांगितली मागच्या वेळेला. कोविडच्या कालखंडामध्ये अवेलेबल झालेली कोवॅक्सिन ही जी लस होती किंवा कोविशिल्ड नावाची जी लस होती या लसीची मक्तेदारी ही त्या कंपनीकडे होती, त्या उत्पादकाकडे होती आणि त्यामुळे सरकारकडे किंवा सरकारकडून होणारी मागणी ही देखील पूर्ण करणं त्या कंपन्यांना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये शक्य नव्हतं. कालांतराने याच्यावरची ज्यावेळेला उपलब्धी ही जास्त झाली किंवा अनेक ठिकाणावरून ही औषधं निर्माण झाली आणि याच औषधाच्या आधारावरती त्याचे फायदे घेण्यात आले. एक मक्तेदार हा अल्पावधीत सामान्य नफ्याचा विचार करत असतो जेव्हा सरासरी महसूल हा सरासरी खर्चाच्या बरोबरीचा असतो. त्याच अनुषंगाने उत्पादनाची सरासरी किंमत ही सामान्य नफ्यासह विचारात घेतली जाते किंवा तशा पद्धतीने विचार होऊ शकतो. मक्तेदारीयुक्त स्पर्धा किंवा त्याच अनुषंगाने सरासरी महसूल हा सरासरी खर्चाच्या बरोबरीचा असतो. त्याच अनुषंगाने याच्यातले झालेले बदल हे देखील महत्त्वाचे आहेत. नुकसान करणं किंवा सामान्य नुकसान आपण म्हणूया जे झालेलं असतं त्या अल्पावधीत मक्तेदारीला तोटा सहन करावा लागतो. याच तोट्याच्या अनुषंगाने कोणत्या विशिष्ट स्थितीत जर तोटा झाला तर तो अल्पावधीतला तोटा असतो. परंतु मक्तेदार हा दीर्घ कालावधीमध्ये अशा पद्धतीचं नियोजन करून प्रयत्न करून आपलं नुकसान भरून काढून आपला उद्योग व्यवसाय हा तशा पद्धतीनं किंवा इतरांना त्या संदर्भातील माहिती उपलब्ध माहिती नसल्यामुळं त्याचे काही फायदे हे निश्चित होतात. अल्पावधीत किंमत परिवर्तनीय खर्चापेक्षा कमी झाल्यास ही परिस्थिती उद्भवते. दुसऱ्या शब्दात उदासीनता आणि मागणीत घट झाल्याने
किंमत कमी झाल्यास, जोपर्यंत किंमत ही सरासरी परिवर्तनीय खर्चाचा समावेश करते तोपर्यंत मक्तेदार उत्पादन करत राहील. एकदा किंमत सरासरी परिवर्तनीय खर्चाच्या खाली किंवा कमी झाली की मक्तेदार हा उत्पादन थांबवेल. अशा प्रकारे अल्पावधीच्या समतोलामध्ये मक्तेदार किमान तोटा हा सहन करू शकतो. निश्चित खर्चाच्या समान पातळीच्या अनुषंगाने त्यामुळे समतोल किंमत ही सरासरी परिवर्तनीय खर्चाच्या दृष्टीने ही समान असेल किंवा त्या खर्च पातळीमध्ये तशा पद्धतीचे बदल हे झालेले दिसतील. अल्पावधीत मक्तेदाराला तोटा सहन करावा लागू शकतो. अल्पावधीत किंमत परिवर्तनीय खर्चापेक्षा कमी स्थिती किंवा ती बदललेली स्थिती ही येऊ शकते. परिस्थिती उद्भवते किंवा दुसऱ्या शब्दात त्या उदासीनता आणि मागणीत घट झाल्यामुळे किंमत कमी झाल्यास जोपर्यंत किंमत सरासरी परिवर्तनीय स्थितीला बदलते त्याच अनुषंगाने याचे बदल हे होणं देखील अपेक्षित असतं. त्याच अनुषंगाने ही डायग्राम जी आहे ती दर्शवलेली आहे. AR असेल, SSC असेल, SMC असेल ही किंवा MR असेल ही रेषा PRM म्हणजेच OPRM OP ही प्राइस लाईन आहे. त्या प्राइसला MR एवढं उत्पादन घेतलं जाते आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या मक्तेदारीची स्थिती जी आहे ती समजून मिळू शकते. एखादा किंमत सरासरी परिवर्तनीय खर्चाच्या खाली आली की मक्तेदार हा उत्पादन थांबवेल. अशा प्रकारे अल्पावधीच्या समतोलामध्ये मक्तेदार किमान तोटा हा सहन करू शकतो. निश्चित खर्चाच्या समानतेमुळे किंवा त्यामुळे समतोल किंमत ही सरासरी परिवर्तनीय खर्चाच्या समान असेल. त्याच परिवर्तनीय खर्चाच्या अनुषंगाने झालेले बदल हे देखील आपल्याला दिसून येतील. त्याच पद्धतीने अल्पावधीत मक्तेदाराला तोटा हा सहन करावा लागतो. त्याच स्थितीत SMC, SSC, AR, MR त्याचबरोबर MRE किंवा OPRM ही स्थिती जी आहे ती दिसून येईल. आउटपुटच्या अनुषंगाने मिळणारी स्थिती ही देखील आपल्याला अनुभवायला मिळू शकते. त्याचबरोबर कॉस्ट किंवा रेव्हेन्यू जो आहे तो कशा पद्धतीने असेल, किती असेल, कोणत्या स्थितीला कोणत्या पातळीवरती आपण बदल करू शकतो ते या ठिकाणी दर्शवलेलं आहे. मक्तेदारी अंतर्गत दीर्घकालीन समतोल किंवा दीर्घकाळ हा कालावधी जर विचारात घेतला ज्यामध्ये उत्पादनाचे घटक हे बदलले जाऊ शकतात. उत्पादन बदललेल्या स्थितीत जी स्थिती असेल, दुसऱ्या शब्दात त्याला परिवर्तनीय घटक असं म्हटलेलं आहे किंवा परिवर्तनीय कालखंडात त्याच्यातले होणारे बदल हे देखील सुस्पष्टपणे दिसून येतील. मक्तेदार व त्या अनुषंगाने असणारे उत्पादन हे विशिष्ट मागणीसाठी विशिष्ट वस्तूच्या मागणीसाठी असेल. त्या वस्तूची जर मागणी वाढली तर त्याचा जास्तीचा बेनिफिट मिळू शकतो. उत्पादनाच्या त्या स्तरावर समतोल साधला जाईल जेथे दीर्घकालीन सीमांत खर्च हा किरकोळ महसूल खर्च किंवा किरकोळ महसूल वक्र हा कमी करतो. मदतीने त्या ठिकाणी दर्शविलेला वक्र हा देखील आहे किंवा त्या अनुषंगाने त्याचे बदल हे झालेले आहेत. मक्तेदारी अंतर्गत दीर्घकालीन समतोल किंवा दीर्घकाळ हा कालावधी ज्यामध्ये उत्पादनाचे घटक हे दर्शवलेले आहेत. उत्पादन बदलले जाऊ शकते किंवा दुसऱ्या शब्दात तर सर्व परिवर्तनीय घटक जे आहेत ते देखील आहेत. मक्तेदार त्या वनस्पतीच्या किंवा त्या उत्पादनाच्या अनुषंगाने आकार निवडतील जो विशिष्ट स्तराच्या मागणीसाठी सर्वात योग्य असेल. उत्पादनाच्या त्या सर्व स्तरावर हा समतोल साधला जाईल जेथे दीर्घकालीन सीमांत खर्च हा किरकोळ महसूल वक्र खाली असू शकतो किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे देखील झालेलं आपल्याला दिसून येतील. सुपर नॉर्मल किंवा प्रॉफिट्स जे आहे ते कशा पद्धतीने असेल, LIC किंवा LMC, AR, MR जे आहे ते त्या अनुषंगाने त्याच्यातले झालेले बदल हे सुस्पष्टपणे आपल्याला जाणवतील. सुपर प्रॉफिट किंवा प्रॉफिट जे आहे ते कसं घेता येईल, किती घेता येईल ते आपल्याला पाहावं लागेल. कॉस्ट किंवा रेव्हेन्यूच्या अनुषंगाने आउटपुट जे रेषा दर्शवलेली होती ती सुपर नॉर्मल प्रॉफिट आहे किंवा MJH किंवा LIC असेल किंवा AR असेल, LMC असेल ते वक्र दर्शवलेले आपल्याला पाहायला मिळतील. OP1P किंवा P1PJHE या अनुषंगाने MR ही वक्ररेषा दर्शवलेली आहे. पूर्ण स्पर्धेसह मक्तेदारीची तुलना या अनुषंगाने मक्तेदारी आणि पूर्ण स्पर्धा
या दोन्हीमध्ये स्पष्टपणे किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातला फरक हा दर्शवलेला आहे. आउटपुट आणि किंमत किंवा पूर्ण स्पर्धा अंतर्गत असणारी किंमत ही सरासरी किमतीच्या बरोबरीची असते, जी समतोल उत्पादनात ही किरकोळ खर्चापेक्षा जास्त असते. ती सरासरी किमतीपेक्षा कमी असणं किंवा समान पातळीवर किंवा जास्त असू शकते. समतोल त्या अनुषंगाने इक्विलिब्रियम both under perfect competition and monopoly equilibrium is possible only when MR is equal to MC and MC cuts the MR curve from below. याच अनुषंगाने आउटपुट किंवा त्यातून मिळणारं उत्पादन हे कशा पद्धतीने असेल, ते उत्पादन कशा पद्धतीने कार्यान्वित होऊ शकते ते पाहणं अगत्याचं ठरेल. त्याच पद्धतीच्या अनुषंगाने किंवा समतोल इक्विलिब्रियम जे आहे ते सांगितलेलं आहे. पूर्ण स्पर्धेच्या अनुषंगाने स्पर्धेतल्या अंतर्गत उद्योगात कंपन्यांच्या अंतर्गत असेल प्रवेश किंवा स्पर्धेच्या अनुषंगाने बाहेर पडणं असेल, ते कोणत्याही कंपनीला कोणत्याही उद्योजकाला हे सहज शक्य असतं. कोणतेही निर्बंध नसताना किंवा सध्या मुक्तेदारी अंतर्गत कंपन्यांच्या प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी कोणत्याही स्थितीत बंधनं नाही किंवा त्या अनुषंगाने तसे उद्योग जो आहे तो ते बंद करू शकतात. त्यामुळे मक्तेदारीत अशा ठिकाणची बंधनं ही फारशी नसतात किंवा कोणत्याही प्रकारचं बंधन ही मक्तेदारावरती नसतं. उलट त्या मक्तेदाराचं किंवा उत्पादकाचं आपलं उत्पादन किती असावं, कशा पद्धतीने असावं याच्यावरती त्यांचं बंधन हे निश्चितपणे असतं. या मक्तेदारी अंतर्गत किंवा मक्तेदार खरेदीदाराच्या वेगवेगळ्या गटाकडून वेगवेगळ्या किमती या आकारू शकतो, परंतु पूर्ण स्पर्धात्मक बाजारपेठेत ते त्या व्याख्येच्या अनुषंगाने किंवा विश्लेषणाच्या अनुषंगाने अनुमतीत देत असतात किंवा त्याच्यातला मक्तेदारीतील भेदभाव हा देखील चर्चात्मक भाग घेऊ शकतो. त्याचबरोबर प्रॉफिट कमावणं किंवा नफा मिळवणं हे कोणत्याही मक्तेदाराच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं. जास्तीत जास्त नफा मिळवणं कोणताही मक्तेदार हा त्या दृष्टीने विचार करत असतो. पूर्ण स्पर्धेत अंतर्गत मागणी वक्र हा उत्तम प्रकारे लवचिक आहे. मोठ्या संख्येने कंपन्यांच्या अस्तित्वामुळं उत्पादनाची जी किंमत आहे उद्योगाद्वारे ती ठरवली जाते. त्या उद्योग संस्था उत्पादन या कशा पद्धतीने किमती किंवा त्याच्या अनुषंगाने बदल करतील. परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये किंवा पूर्ण स्पर्धेत AR बरोबर MR आहे, म्हणजेच निश्चितपणे OP एवढी किंमत असताना जे काय आउटपुट आपण म्हणूया नफा असेल तो अगणित स्वरूपाचा किंवा जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न हा प्रत्येक उद्योजक करत असतो. याच अनुषंगानं PP ही प्राईस लाईन जी आहे ती निश्चित आहे, त्याच्यात कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. परंतु AR आणि MR या स्थितीमध्ये ॲव्हरेज प्राईस असेल मार्जिनल प्राईस त्या अनुषंगाने आउटपुट किंवा मिळणारा नफा हा बदललेला आपल्याला दिसून येतो किंवा त्याच पद्धतीने त्याच्यात झालेले बदल हे अनुभवायला मिळत असतात. पूर्ण स्पर्धेच्या स्थितीत असणारी स्थिती ही स्पर्धात्मक किंवा अंतर्गत बाजारातील मागणी वक्र हा कशा पद्धतीने आहे, लवचिक आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. कंपनीच्या अस्तित्वामुळे उत्पादनाची किंमत उद्योगाद्वारे ठरवली जाते आणि प्रत्येक फर्मला ती किंमत ही स्वीकारावी लागते. किंवा ऑन द अदर हँड अंडर मोनोपॉली ॲव्हरेज रेव्हेन्यू कर्व अँड कर्व स्लोप डाऊनवर्ड AR आणि MR कर्व हा जो डाऊनवर्ड झालेला आहे किंवा मोनोपॉलीचा तो कमी झालेला आहे किंवा घटलेली स्थिती दिसून येते ती रेव्हेन्यूच्या संदर्भातली आहे किंवा आउटपुट आणि रेव्हेन्यू जे आहे ते कशा पद्धतीनं झालेला आहे किंवा त्या अनुषंगाने झालेला बदल हा मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये येत असतो. निश्चितपणे या बदललेल्या स्थितीमध्ये अंतर्गत मागणी कशी असेल, कंपनीचे उद्दिष्ट काय आहेत, या उद्दिष्टाच्या अनुषंगाने पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी अंतर्गत असणारी कंपनीचा नफा हा जास्तीत जास्त कसा करता येईल मिळवण्याचं उद्दिष्ट आहे. ज्या फर्मचा नफा हा वाढवण्याचा उद्देश असतो तिलाच त्या अनुषंगाने तर्कसंगत फर्म म्हणून ओळखले जाते. किमतीची तुलना हा मक्तेदारी किंमत पूर्ण स्पर्धेत किमतीपेक्षा जास्त आहे. दीर्घ कालावधीत पूर्ण स्पर्धेच्या अंतर्गत किंमत ही सरासरी किमतीच्या बरोबरीची असते किंवा सरासरी किंमत ही देखील त्या ठिकाणी विचारात घ्यावी लागते.
त्याचबरोबर मक्तेदार आपलं मक्तेदारी ही आउटपुट कशा पद्धतीने मिळवू शकेल, नफा कशा पद्धतीने मिळवू शकेल, त्याला पर्याय उपलब्धता नसल्यामुळं त्याच्यातला बेनिफिट होऊ शकतो. अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन द फर्म इज इन इक्विलिब्रियम ॲट पॉईंट M1 where AR is equal to MR is equal to AC is equal to MC are equal. The equilibrium output is 1 1. On the other hand, monopoly firm is in equilibrium at point M where MC is equal to MR. The equilibrium output is 1. The monopoly output is lower than perfect competition. अशा अवस्थेमध्ये हे उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. मक्तेदारी ही एक बाजार रचना आहे ज्यामध्ये मोठ्या संख्येने खरेदीदारासह एकच विक्रेता म्हणजे खरेदीदार असंख्य आहेत, मोठ्या प्रमाणावर आहेत, परंतु विक्रेता हा एकच असतो. मक्तेदारीचं या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे, कारण सध्या जर बघितलं तर आपण बाजारपेठेमध्ये असंख्य विक्रेते किंवा कोणत्याही वस्तूचं उत्पादन करण्याचं प्रमाणही जास्त असतं. तुलनात्मकरित्या पर्याय आपण वस्तू म्हणूया, म्हणजे जसं की चहाला पर्याय कॉफी आहे, साखरेला पर्याय गुळ आहे, अशा पद्धतीचा पर्याय वस्तू ही बाजारपेठेत येत असते. त्यामुळे एखाद्या वस्तूची मक्तेदारी राहणं ही कदाचित सरकारच्या दृष्टीनं आपण विजेच्या संदर्भात म्हणतो किंवा यंत्रसामग्री आपण ज्यावेळेला यंत्रसामग्रीमध्ये पण प्रायोरिटी टू डिफेन्स मिलिटरीला लागणारी असतील, युद्धासाठी लागणारी साधन सामग्री असेल, याच्या संदर्भातली मक्तेदारी असेल. रेल्वेच्या संदर्भातली मक्तेदारी आहे, कारण रेल्वे उद्योग हा सरकारकडे आहे. मग अशा उद्योगांचा सोडून इतर उत्पादनं जी आहेत किंवा हानिकारक जे उत्पादनं असतील, मग आपण म्हणूया फटाक्याचं उत्पादन आहे, त्याच्यावरती सरकारचं नियंत्रण आहे आणि याच उत्पादनाच्या अनुषंगाने झालेला बदल हा किती असेल, कशा पद्धतीचा असेल, तो आपल्याला पाहावा लागेल. मक्तेदारी फर्म किंवा मक्तेदारीचेच काही गृहीतक आहे, नफा वाढवणे हे ध्येय आहे. पूर्ण ज्ञान हे मक्तेदारीमध्ये मार्केट फर्मची मागणी वक्र ही उद्योगाची मागणी वक्र असते. मागणी वक्र हा खालील उताराच्या अनुषंगाने दर्शवलेला आहे किंवा तशा पद्धतीने त्याच्यात बदल झालेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.